मोड अर्थात गेल्या अनेक दिवसांपासून ज्या युतीची प्रतीक्षा होती ती युती ठाकरेंच्या युतीची आज अखेर घोषणा करण्यात आली। अखेर त्याला मुहूर्त मिळाला आणि बुधवारी ठाकरेंची आणि मनसेची राजकीय युतीची घोषणा करण्यात आली। ज्या मुद्द्यावरून दोन भाऊ एकत्र आले ते मराठी आणि मुंबईचा अजेंडा घेऊन ठाकरे बंधूंनी भाजपच्या तुफानाचा सामना करण्याची तयारी केल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत। अखेर ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा। 20 वर्षांनी राज उद्धव एकत्र लढणार। मराठीच्या मुद्द्यावर मुंबई जिंकणार। भाजप शिवसेनेचा ठाकरेंवर पलटवार। शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत। एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी। जवळपास 20 वर्षांपासून शिवसैनिक आणि मनसैनिक ज्या क्षणाची वाट पाहत होते तोच हा क्षण। 2006 मध्ये राजकीयदृष्ट्या दुरावलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे 2025 मध्ये एकत्र आले। गेल्या जवळपास 6 महिन्यांपासून दोन्ही भावांच्या राजकीय युतीची चर्चा सुरू होती। अखेर बुधवारी दोन्ही ठाकरे बंधूंनी पत्रकार परिषद घेत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या ऐतिहासिक युतीची घोषणा केली। युती झाल्याचं जाहीर करतानाच दोन्ही भावांनी त्यांचं मुंबई आणि मराठीचा अजेंडा जाहीर केला। विधानसभेच्या वेळेला भारतीय जनता पक्षाने जो एक अपप्रचार केला होता, बटेंगे तो कटेंगे, तसंच मी मराठी माणसाला सांगतोय की आता जर का चुकाल तर संपाल, आता जर का फुटाल तर पूर्णपणे संपून जाल। म्हणून परत एकदा तुटू नका, फुटू नका आणि मराठीचा वसा टाकू नका। मुंबईचा महापौर मराठी सोडणार आणि तो आमचाच होणार। मुंबईचा महापौर मराठी सोडणार आणि तो आमचाच होणार। एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी असं म्हणत दोन्ही बंधूंनी युतीची घोषणा केली। परिणामी आता तब्बल 20 वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर प्रचार करताना दिसणार आहेत। ठाकरे बंधूंच्या या युतीवर आणि त्यांच्या मराठी अजेंड्यावर महायुतीनंही टीका करायला सुरुवात केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह एकनाथ शिंदेंनीही ठाकरे बंधूंच्या मराठी माणूस आणि मुंबई संदर्भातील दाव्यांवर प्रहार केले। त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, ते म्हणजे मुंबई नाही, ते म्हणजे मराठी नाही, ते म्हणजे सर्व काही आहे। हा जो काही त्यांचा गर्व आहे, हा जो काही दुराभिमान आहे, या दुराभिमानामुळेच मुंबईकर त्यांच्यापासून दूर गेले। कारण मुंबईकरांना सेवेकरी हवे आहेत, मुंबईकरांना त्या ठिकाणी राज्य गाजवणारे आणि स्वतःचा फायदा पाहणारे नको आहे। मराठी माणूस आता आठवला। मराठी माणूस जेव्हा मुंबईच्या बाहेर फेकला गेला, मराठी माणसाचं खच्चीकरण झालं, तेव्हा मराठी माणूस आठवला नाही। जेव्हा निवडणुका येतात तेव्हा बोर्ड लागतात, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मुंबई मराठी माणसापासून तोडणार। अरे मराठी माणसाचं खच्चीकरण, एक तरी गिरणी कामगाराला घर दिलं? आम्ही 12,500 लोकांना घरं दिली। भाजप नेते आणि राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री असलेल्या आशिष शेलारांनी तर पत्रकार परिषद घेत ठाकरे बंधूंच्या मराठी आणि मुंबई प्रेमावर निशाणा साधला। दोन पक्ष एकत्र आले तर हे मुंबईसाठी नाहीत, मराठी माणसासाठी नाहीत, मुंबईच्या विकासासाठी नाहीत, मराठी माणसाच्या अस्मितेसाठी नाहीत। हे संधी साधूपणा आहे आणि मी तर म्हणेन सत्तेसाठी सत्ता पिपासूपणा आहे। जवळपास 20 वर्षांपूर्वी दुरावलेले ठाकरे बंधू महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं एकत्र आले। भाजपसह महायुतीचं तगडं आव्हान पेलण्यासाठी ठाकरेंनी मराठी माणूस आणि मुंबईला वाचवण्याचा भावनिक मुद्दा पुढे केलाय। त्यामुळे ठाकरे बंधूंचा हा मराठीचा मुद्दा त्यांना मुंबई महापालिकेच्या सत्तेपर्यंत नेतो का? 70 ते 90च्या दशकात बाळासाहेब ठाकरेंनी मुंबई आणि मराठी माणसाचे मुद्दे उचलत जे राजकीय यश मिळवलं त्याची पुनरावृत्ती करण्यात ठाकरे बंधू यशस्वी होतात का, याकडे महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागलंय। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।